सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। गोकुळ दूध संघाच्या विविध शाखेत आणि बोरोडे इथल्या दूध शीतकरण केंद्रावर तब्बल 36 वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या गोकुळच्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती समारंभ पार पडला। दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचं काम गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी सातत्यानं केलंय। दूध उत्पादक सक्षम झाले तरच दूध संघाची प्रगती होणार, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून कर्मचाऱ्यांनी कार्य केल्याचे गौरवोद्गार शाखा प्रमुख विजय कदम यांनी यावेळी काढले। गोकुळ दूध संघाचे कर्मचारी भरत देवडेकर, सुनील मोरे आणि प्रकाश बलुगडे या कर्मचाऱ्यांनी गोकुळ दूध संघात 36 वर्ष प्रामाणिकपणे काम केलंय। या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम बोरोडे शीतकरण केंद्रावर झाला। यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा काळातील अनुभवांना उजाळा दिला। दूध संकलन, शीतकरण आणि गुणवत्ता राखण्याची जबाबदारी पार पाडताना अनेक आव्हानं आली, मात्र शेतकऱ्यांचा विश्वास प्रत्येक वेळी आपल्याला बळ देऊन गेला, असं भरत देवडेकर यांनी सांगितलं। दरम्यान गोकुळ दूध संघाच्या वतीनं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळी शाखा प्रमुख विजय कदम यांनी तीनही कर्मचाऱ्यांच्या सेवेची मुक्तकंठानं प्रशंसा केली आणि त्यांच्या निष्ठावान सेवेला सलाम करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला शेखर पाटील, राजेंद्र चांगले, बाळासो मंडलिक, उत्तम पाटील, सचिन पाटील, महेश पाटील, विलास बोडके, झाकीर पाटील, विठ्ठल मुसळे, सीताराम खाडे, मिलिंद देसाई, मुकुंद पाटील, संजय पाटील, दिलीप पाटील, केतन मगदूम, शेतकरी आणि संघाचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते।